तुम्हीही प्रेग्नंट आहात का? मग तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल, तर प्रेग्नन्सीमध्ये काय खावं आणि काय खाऊ नये? तर आज मी तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. तर प्रेग्नंट स्त्रीचा आहार हा कसा असावा? तर प्रेग्नंट स्त्रीनी ड्रायफ्रुट्स हे खायला हवे. दिवसातून 1 वेळा तरी 1 फ्रूट तरी खायला हवं. दिवसभरात कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायला हवं. त्याने जे अशुद्ध घटक असतात ते युरिनमधून बाहेर पडतात. बॉडी डिहायड्रेटेड होत नाही. त्यानंतर बाहेरचं जे अन्न आहे ते शक्यतो खाणं टाळावं. मसालेदार, तेलकट या गोष्टी टाळाव्या. होईल तेवढं हेल्दी खाणं खायला हवं. आपल्या जेवणामध्ये प्रोटीन, फायबर या गोष्टी मिळतील अशा गोष्टींचा समावेश करायला हवा. त्यानंतर गहू, तांदूळ, नाचणी हे आलटून-पालटून खायला हवं. नाचणीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये लागणारे प्रोटीन्स आणि कॅल्शियम असतात. त्यामुळे नाचणी ही खायलाच हवी. दिवसभरातून कमीत कमी 2 कप तरी दूध प्यायलाच हवं. कारण दुधामध्ये कॅल्शियम असतं. त्यामुळे बाहेरून कॅल्शियम घ्यायची गरज पडत नाही. होईल तेवढे दुधाचे पदार्थ खायचे. त्याने आपल्या बाळाचे सुद्धा बोन्स खूप जास्त स्ट्रॉंग होतात आणि आपले बोन्स सुद्धा स्ट्रॉंग होतात. पायाला येणारी स्वेलिंग टाळण्याकरिता डॉक्टर प्रोटीन पावडर देतात. त्या प्रोटीन पावडरचा सुद्धा व्यवस्थित इंटेक हा घ्यायलाच हवा. लिंबू पाणी प्यायला हवं, नारळ पाणी प्यायला हवं. जेवढं होईल तेवढा लिक्विडचा इंटेक हा वाढवायला हवा. बॉडी डिहायड्रेटेड होऊ द्यायची नाही. शक्यतो शिजवलेलंच अन्न खायचं, कच्चं अन्न हे खायचं नाही आणि बाहेरचं अन्न देखील खायचं नाही. गाजर, बीट अशा गोष्टींचा सुद्धा आपल्या जेवणामध्ये समावेश हा करायलाच हवा. आणि सर्वात महत्त्वाचं, एकदाच पोटभर जेवू नये. थोड्या-थोड्या वेळाने थोडं-थोडं जेवावं, पण एकदाच पोटभर जेवू नये. अशाच वेगवेगळ्या माहितीकरिता माझ्या Instagramला फॉलो करा आणि माझ्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.